नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण सकारात्मक सद्भावनिक विचार आणि ध्यान याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत रघुनाथ येमूल गुरुजी. गुरुजी, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण गुरुजींची ओळख करून घेऊयात. रघुनाथ येमूल गुरुजी म्हणजे गुरुकुल्य आध्यात्मिक व्यक्तिमत्व. सर्वसामान्य माणसांना जीवन जगताना त्यांना इच्छा असो किंवा नसो सुखदुःखाला हे सामोरं जावंच लागतं. अशा वेळी दिव्य सत्पुरुषांचे विचार आणि मार्गदर्शन करण्याचं काम रघुनाथ गुरुजी करतात. गुरुजी यांनी नीती संप्रदायाची स्थापना केली आहे. त्यांनी सकारात्मक सद्भावनिक जीवन आणि ध्यान या मार्गाचा नीती संप्रदायाच्या सिद्धी कर्मयोगी परिवाराने माय पीस फुलनेस कोर्सद्वारे लोकांपर्यंत हा पेट मेडिटेशन कोर्स पोहोचवलाय. हजारो लोक नीती संप्रदायामुळे सतमार्गाला देखील लागलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये गुरुजींनी पॉझिटिव्ह इमोशनल थॉट सद्भावनिक जीवन या मार्गाबद्दल पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांच्याकडून मार्गदर्शन घेतलंय. गुरुजी ऑरा रीडर, हस्तरेषा तज्ञ, अध्यात्म याचे गाढे अभ्यासक आहेत. सामाजिक विज्ञान, संशोधन, शिक्षण, कृषी, संस्कृती, कला, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण संवर्धनासाठी ते सदैव कार्यरत असतात. त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची ओळख करून देणारी ही चित्रफीत आपण पाहूयात. वर्तमान युग में मानव जीवन में विज्ञान और तकनीकी प्रगति के कारण अनेक भौतिक सुख सुविधाएं बढ़ गई है, लेकिन ये प्रगति बहुत सारी मानसिक और आत्मिक समस्याओं को हल नहीं कर पा रही है. इसके कई सारे कारण हैं, लेकिन सबसे ज्यादा लोग आर्थिक चिंताएं और स्वास्थ्य समस्या से परेशान है. अभी हमें व्यक्तिगत, सामाजिक और आध्यात्मिक स्तर पर संतुलन और समृद्धि की दिशा में काम करने की बहुत जरूरत है. आज ये महत्वपूर्ण कार्य ध्यान गुरु रघुनाथ गुरुजी के द्वारा बड़े पैमाने पर किया जा रहा है. ध्यान गुरु रघुनाथ गुरुजी एक सामान्य परिवार से आते हैं. गुरुजी ने अपनी पढ़ाई डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग फील्ड में की है. इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियरिंग में रिसर्च एंड डेवलपमेंट में काम करते करते गुरुजी कई स्टूडेंट के इंजीनियरिंग क्लासेस भी ले चुके हैं. रघुनाथ गुरुजी शुरुआत से ही दानशूर, समाज सेवी, आध्यात्मिक, अहिंसावादी और संशोधक है. गुरुजी बहुत सालों से शाकाहार और व्यसन मुक्ति का प्रचार भी करते आ रहे हैं. नौकरी करते समय गुरुजी को गुजरात जूनागढ़ क्षेत्र में जाने का अवसर मिला. वहां पे गुरु दत्तात्रेय, गुरु गोरक्षनाथ और अपने गुरु बालकनाथ के आशीर्वाद से और उनके कठोर परिश्रम, साधना और जप से गुरुजी को स्पिरिचुअल हीलिंग, थर्ड आई इंट्यूशन और हस्तरेखा का ज्ञान प्राप्त हुआ. गुरुजी ने अपने गुरु गोरक्षनाथ के द्वारा शुरू किया गया हास्य योग और उनका योग दर्शन असीबा खेलीबा धरीबा ध्यानम ये ध्यान करने का मार्ग अवलंबन किया और गोरख ध्यान का प्रचार प्रसार करने लगे. गुरुजी एक फेमस स्पिरिचुअल हीलर और पाम रीडर है. गुरुजी स्पिरिचुअल हीलिंग, पाम रीडिंग, ओरा क्लिंजिंग, चक्रा बैलेंसिंग, सूक्ष्म नाड़ी एक्टिवेशन और थर्ड आई इंट्यूशन से लोगों के जीवन में आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक और इमोशनल स्तर से उन्नति के लिए प्रयास करते हैं. गुरुजी ने सकारात्मक सद्भावनिक जीवन का मार्ग अपनाया है. इस सकारात्मक विचारधारा को आगे बढ़ाने के लिए पद्म विभूषण डॉक्टर विजय भटकर सर के मार्गदर्शन से नीति संप्रदाय और सिद्ध कर्मयोगी परिवार की स्थापना की और उनके माध्यम से लोगों के जीवन में आनंद, यश और समृद्धि लाने का बड़ा कार्य कर रहे हैं.
तर गुरुजी यांची ओळख करून झाली आहे. सगळ्यात आधी तर गुरुजी मला सांगा की एक सर्वसामान्य बीडी कामगाराचा मुलगा ते आध्यात्मिक ध्यानगुरू, मोटिवेशनल स्पीकर, त्याचबरोबर योग, ध्यानधारणा अशा सगळ्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत हजारो लोकांपर्यंत पोहोचवताय. त्याचबरोबर गिरनारच्या गुरु गोरक्षनाथ सेवा समितीचे तुम्ही कार्याध्यक्ष देखील आहात. तर हा सगळा प्रवास नेमका कसा होता? हरिओम. गिरनारचे गुरु दत्तात्रय, गुरु गोरखनाथ भगवानच्या आशीर्वादाने व माझे गुरु मार्गदर्शक पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांच्या सहाय्याने मी लहानपणापासून संशोधक वृत्तीचं असल्यामुळं जेव्हा मी डिप्लोमा इंजिनियर झाल्यानंतर मी गुजरात बेल्टमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियरचं काम करायचो. त्यानिमित्ताने मी सतत गुजरातला जात होतो. वयाच्या 22व्या वर्षी मी जेव्हा एका कंपनीत काम करत असताना जेव्हा काम नव्हतं त्यावेळेस विचार आला की आपण इथं जवळपास कुठलं स्थान आहे का, देवाचं स्थान आहे का. तर एकाने सांगितलं गिरनार गुजरातला जुनागडला आहे, तिथं जा. तर वयाच्या 22व्या वर्षी मी जेव्हा गिरनारला गेलो तिथं माझे गुरु बालकनाथ बापू होते. त्यांनी मला बघितल्या बोललं की तू या गिरनारच्या कार्यासाठी जन्म घेतलेला आहे आणि तू यापुढं या गिरनारला सतत येत जा. आणि त्यांनी माझ्या बघितल्या चेहऱ्यावरनं माझं भविष्य सांगण्यास सुरुवात केली. मी तसा सुरुवातीपासून संशोधक, फिजिक्स, सायन्सला, विज्ञानाला मानणारा, मागचं भविष्य मी ठीक होतं पण पुढचं भविष्य काय आहे हे विचारल्यावर त्यांनी मला पुढचं भविष्य सुद्धा सांगितलं. तर 6 महिन्यात जे त्यांनी सांगितलं ते तसं घडलं. त्यामुळं मला कुतूहल निर्माण झाली आणि मी गिरनारच्या गुरु दत्तात्रय, गुरु गोरक्षनाथांच्या आणि माझ्या गुरुच्या सानिध्यात प्रवेश केला आणि हळूहळू अध्यात्माचा मार्ग मला आवडू लागला. अगदीच. मात्र हा अध्यात्माचा मार्ग नेमका तुम्ही कसा निवडला आणि गिरनार यात्रा किंवा तुम्हाला अध्यात्माची आवड कशी लागली आणि त्यामध्ये विज्ञान जसं तुम्ही आता सांगितलं त्याचाही तुम्ही अभ्यास केलाय, तर या सगळ्याची सांगड नेमकी तुम्ही कशी घातली? मी लहानपणापासून तसा वयाच्या 6व्या वर्षापासून माझ्या आजूबाजूला जैन समाजाचा जास्त प्रभाव असल्यामुळं अहिंसा, शाकाहार आणि जैन गुरूंचं मार्गदर्शन, इतर आमच्या वडिलांचं जे सात्विकता, प्रामाणिकपणा आणि समाजसेवा या सर्वांची वृत्ती या सगळ्यांमुळं आणि तसंच माझे जे गुरु जे बालकनाथ होते त्यांनी मग मला हळूहळू ज्योतिष विद्या शिकवण्यासाठी त्यांनी मला थोडं कंडिशन्स टाकले की तू बाबा 12 वर्ष मिनिमम इथं येत जा आणि असाचे जे गुरुमंत्र आहेत ते गुरुमंत्र बोलून तेव्हा जेव्हा गुरुमंत्र संपतील तेव्हा तू या जगात सगळ्यात मोठं ज्योतिष किंवा त्या मार्गाने तुझं पुढचं आयुष्य करू शकतो. आणि मी सुद्धा आपल्या पुढं भविष्य काय असतो या कुतूहलाने आणि अध्यात्म काय असतो या सगळ्यासाठी आणि ध्यान धारणा शिकण्यासाठी गुरुच्या या 12 वर्षाच्या नियमाचं पालन करून गिरनारची ओढ मला निर्माण झाली आणि मी आत्तापर्यंत जवळजवळ 25 वर्ष गिरनारला जात असून कित्येक वेळा तिथं राहून तिथं ध्यान, साधना, अस्तरेषा विद्या आणि हॉर ऑइलिंग असे सगळे गोष्ट मी गुरूंकडे शिकून हळूहळू अध्यात्माचं दिशेला मी चालत आहे. अगदीच. जसं तुम्ही सांगितलं की गेली 12 वर्ष तुम्ही तिथे जाताय आणि सगळी विद्या तुम्ही शिकलायत. मात्र एखादं ज्ञान मिळाल्यानंतर ते स्वतःपुरता न ठेवता तुम्ही हजारो लोकांची सेवा देखील केली आहे, हजारो लोकांना तुम्ही तुमचं ज्ञान देखील देताय. याचबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ इंडस्ट्रीची स्थापना केली आणि या माध्यमातून तुम्ही हजारो दिव्यांग लोकांची सेवा केली, वेगवेगळे उपक्रम तुम्ही त्यांच्यासाठी राबवत असतात. तर या उपक्रमांविषयी आणि या स्थापना केलेल्या संस्थेविषयी काय सांगाल? हे सगळं मला माझ्या गुरुच्या आज्ञेनेच मी चाललो. माझ्या गुरुनी 2 गोष्टी सांगितल्या, ध्यान, साधना आणि सेवा या मार्गाचा अवलंब करून जीवन जगणे. त्यामुळं मी ध्यान साधण्यासाठी सकारात्मक सद्भावनिक विचार, पेट मेडिटेशनची सुरुवात केली आणि सेवा म्हणून दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करून त्यामध्ये दिव्यांगांना आत्मनिर्भर, सक्षम उद्योजक करण्यासाठी प्रयत्न करत असून त्यांना लवकरात लवकर त्यांना मी क्रिकेटमध्ये दिव्यांगांचे क्रिकेट जे संस्था असतील किंवा चित्रकला स्पर्धा असतील, आत्ता दिव्यांगासाठी दिव्यांग सर्व्हिस मॉल मी आता लवकरात लवकर रेल्वे स्टेशन, बस स्टँडच्या इथं त्यांना रोजगार आणि उद्योजक व्हावा यासाठी लवकरात लवकर त्याची सुरुवात करत असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न मी करत आहे. पण हे सगळं
सगळं मला जो प्रेरणा मिळाली ते गिरनारचे गुरु दत्तात्रय गुरु गोरक्षनाथ आणि माझ्या गुरुच्या मार्गदर्शनाने मिळालेले आशीर्वादाने. अगदीच. आणि जसं मी तुमची ओळख करून देताना उल्लेख केला की तुम्हाला हस्तरेषा याबद्दल देखील माहिती आहे, तुम्ही त्यामध्ये तज्ज्ञ आहात. तर हस्तरेषा नेमकी तुम्ही पाहायचे कुठे शिकलात आणि त्याबद्दल देखील काही असे अनुभव आहेत का की एखाद्याला तुम्ही हात बघितला आणि काही त्याच्याबद्दल सांगितलं आणि त्यानंतर तो व्यक्ती येऊन तुम्हाला भेटतोय आणि त्याचे सकारात्मक अनुभव तुम्हाला सांगतोय? तसं पाहिलं तर हस्तरेषेमध्ये भारतामध्ये माझं चांगलं नाव आहे आणि हस्तरेषेमध्ये मी भारतातल्या सगळे टॉप लोक असेल, कर्मयोगी लोक असतील, त्यांचा हात बघत असतो. हस्तरेषेचं ज्ञान यासाठी शिकलो गुरूंच्या आज्ञेने की जे लोक कंपन्या करतात, मोठमोठ्या संस्था असतात, मोठमोठे डिसिजन घेतात, त्यावेळेस सेकंड ओपिनियन म्हणून एक मार्गदर्शन त्यांना मिळावं. त्या मार्गदर्शनाने त्यांच्या इथं जे लोक कामं करतात, जे एम्प्लॉय असतात, त्यांचं कल्याण व्हावं. एखादी कंपनी जर का चालत असेल तर त्या 100-200 लोक जे कामगार असतात त्यांना चांगलं, जर का त्या मालकाला चांगलं मार्गदर्शन मिळालं, सेकंड ओपिनियन मिळावा, त्यासाठी मी कर्मयोगी जे मोठमोठे कंपन्याचे ओनर्स असतील, मोठमोठे अधिकारी असतील, त्यांना डिसिजन्स मेकिंग वेळेस सेकंड ओपिनियन म्हणून मी हस्तरेषेचा वापर करून त्यांना मी मार्गदर्शन केलं आणि कित्येक लोकांना त्याचा चांगला अनुभव फक्त आणि फक्त गिरनारच्या या नाथांच्या आशीर्वादाने, दत्त भगवानच्या आशीर्वादाने त्यांना मिळालं. मी फक्त निमित्त म्हणून त्यांना मी हस्तरेषेचं ज्ञान देत असतो. अगदीच. हस्तरेषेबद्दल तर तुम्ही सांगितलं आणि ध्यान धारणा किंवा एखाद्याला ध्यान करायचं असतं पण ते कसं करायचं याबद्दल योग्य माहिती नसते, त्या ध्यानाचे देखील काही प्रकार असतात का? मी नशीबवान असं आहे की मला गेले 20-25 वर्षापासून गोरखनाथांचा जो गिरनार इथलं सानिध्य मिळालं. गोरखनाथ हे गुरु गोरखनाथ हे अतिशय मोठे ध्यान गुरु म्हणता येईल किंवा हठयोगचे साधक होते, हठयोगचे आचार्य होते. हास्ययोग जे आपलं लाफ्टर चॅलेंज आहे त्याची सुरुवात त्यांनी गोरखनाथाने केली आणि पतंजली नंतर जर का या भारतात जर का ध्यान साधना आणि योगचं जसं सुरुवात केली असेल तर गुरु गोरखनाथाने केली. त्यामुळं मला माझ्या गुरुकडनं ध्यान या जो विषय आहे त्याबद्दल मला माहिती मिळाली आणि तोच ध्यान मी वेगळ्या पद्धतीने जगासमोर मांडलेला आहे. तो आमचा जो ध्यान आहे तो असिबा खेलेबा दरिबा ध्यान आहे. आमच्या गुरु गोरखनाथांचं ध्यान आहे. हसते खेळते ध्यान करो, सदैव हसत राहा. हा जो मार्ग आहे तो मी थोडक्यात पुढे मी सांगणार आहे. ध्यानाबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र प्रत्येकाला असंही वाटत असतं की आपण सकारात्मक राहावं, आपले विचार देखील सकारात्मक असावे आणि यासाठी देखील पेट मेडिटेशन करता येतं. तर या मेडिटेशन बद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? तसं पाहिलं ध्यानाचे 2 मार्ग आहेत. एक सांसारिक ध्यान आहे आणि एक संन्यासी ध्यान आहे. संन्यासी ध्यानमध्ये माणूस विरक्त असतो, संन्यासी असतो आणि त्याला कुठली जबाबदारी नसते आणि तो अध्यात्माचा उन्नतीसाठी ध्यान करत असतो. आणि संसारी जो ध्यान आहे त्यांना मनुष्याला जबाबदारी असते, आई वडील, नातेवाईक, परिवार, समाज यांचं असतो आणि त्याचबरोबर त्यांना टेन्शन, नैराश्य, दुःख अशा सगळ्या गोष्टी असतात आणि सामाजिक उन्नतीसाठी ते ध्यान करत असतात. त्यामुळे ध्यानाचे जे 2 मार्ग आहे त्या मार्गामध्ये अनेक प्रकार आहेत. पण आपण ध्यान साधना योग करताना एक वॉर्मअप क्रिया असते. ध्यान हे एक 20 मिनिटाचं किंवा 25 मिनिटाचं वेळ कार्य नसून ते 24 तास निरंतर प्रक्रिया आहे. हे सकारात्मक सद्भावनिक विचारांच्या मार्गाने आम्ही सांगतो की ध्यानाच्या पूर्वी आपण वॉर्मअप करणं फार गरजेचं आहे स्वतःला. जसं आपण एक्सरसाइज करतो तेव्हा वॉर्मअप करतो तसं ध्यानाला पण वॉर्मअप असतो. तो वॉर्मअप म्हणजे आपले विचार आणि आपली भावना हे सकारात्मक ठेवणे फार गरजेचे आहे. आपण प्रत्येक क्षणी सकारात्मक राहायला पाहिजे, प्रत्येक क्षणी अतिशय भावनिक राहिलं पाहिजे, जेणेकरून आपले विचार, आचार, व्यवहार, नैतिकता, सात्विकता, करुणा, अहिंसा हे सगळं अवलंबन आपल्या आयुष्यात येत असतात. जेव्हा तुम्ही सकारात्मक राहता तेव्हा तुमचं मन प्रसन्न राहतो, तुमचं बुद्धी प्रसन्न होते, आत्मशुद्ध होतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये शरीर शुद्धी, मनशुद्धी आणि आत्मशुद्धी जेव्हा होते तेव्हाच ध्यानामध्ये जास्त लाभ होतो. त्यामुळे आम्ही हा जो ध्यान पेट मेडिटेशनमध्ये आम्ही वॉर्मअप सांगितलेलं. पेट याचा अर्थ पॉझिटिव्ह इमोशनल सद्भावनिक जीवन जगा आणि त्यानंतर ध्यान जे तुमचे प्रकार असतील वेगवेगळे ते ध्यान तुम्ही करा. याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि तुमच्या आयुष्यामध्ये यश, कीर्ती हे जे मिळण्यासाठी तुम्हाला जो मार्ग आहे
तो मार्ग म्हणजे फक्त आणि फक्त अहिंसा, नैतिकता, सात्विकता, करुणा या सर्वांचं मार्ग अवलंबन केल्यासच तुमच्या मनावर किंवा तुमच्या प्रवृत्ती म्हणा, तुमच्या स्वभावामध्ये बदल होतो आणि तुम्ही एक अतिशय पॉझिटिव्ह, कर्मयोगी आणि कॉन्फिडेन्शियल व्यक्ती होता. आणि हाच मार्ग आमचा हा सकारात्मक सद्भावनिक जीवन म्हणजे पेट मेडिटेशनचं जो ध्यान प्रकार आहे. सुरुवातीला आम्ही वॉर्मअप याला सांगितलं आहे. तुम्ही पहिलं वॉर्मअप करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे ध्यान शिकता ज्या ज्या गुरुकडनं ते ध्यान शिका. आणि ध्यान झाल्यानंतर परत तुम्ही वॉर्मअप म्हणून परत तुम्ही मन, शरीर आणि आत्माला गुंतवून ठेवा. त्यासाठी तुम्ही सतत शरीराने काहीतरी काम करा, मनाने नामस्मरण करा आणि आत्माने सतत इमोशनली लोकांशी प्राणीमात्रांशी, झाडांबद्दल, प्रकृतीबद्दल अतिशय सात्विकतेने, भावनिकपणे प्रत्येकाशी व्यवहार करा. जेणेकरून तुमच्या आयुष्यात मन, बुद्धी आणि आत्मा आणि शरीर शुद्ध होते आणि ध्यानाला लाभ होतो. तर गुरुजींनी आता आपल्याला वेगवेगळ्या सकारात्मक अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यांना देखील या गोष्टीबद्दल ज्यांनी ज्ञान दिलेलं आहे ते म्हणजे पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर. नेमका त्यांचा देखील अनुभव काय आहे, ते गुरुजींबद्दल काय सांगतायत ते आपण पाहूयात. आपण पुढे नेला पाहिजे. तर आज संत गुलाबराव महाराजांची पुण्यतिथी. या थोर संताला म्हणजे एक मोठं ते आश्चर्यामध्ये मानत नव्हते, पण आपण वंदन करूया, त्यांना त्यांचे ग्रंथ वाचूया, त्यांचे विचार समजावून घेऊया आणि जगामध्ये आपण त्यांचे विचार नेऊया. त्यातला एक महत्वाचा, त्यातूनच त्या विचारातून एक विचार तयार झाला. ते यमुल गुरुजींनी माझ्यासमोर मांडला, त्यामध्ये मांडलं की हा विचार आपण समोर नेला पाहिजे. पॉझिटिव्ह इमोशनल थॉट, पेट तो विचार आपण नेऊया आणि एक नवीन मार्ग आपल्या जगासमोर प्रस्तुत करूया. तर हेच संत गुलाबराव महाराजांसमोर मी प्रार्थना करतो. तर आत्ताच आपण भटकर सर नेमकं काय म्हणाले ते पाहिलेत. याच सकारात्मक ध्यान धारणाबद्दल आपण गुरुजींकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत रघुनाथ गुरुजी. गुरुजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं ध्यान धारणा होते, तुम्ही तुमच्या या कोर्सबद्दल देखील सांगितलं आणि प्रत्येकाने आयुष्यामध्ये जे सुखदुःख असतात त्याला बाजूला सरून या गोष्टींना देखील किती प्राधान्य द्यायला हवं याबद्दल तर तुम्ही सांगितलं. मात्र विज्ञानाची तुम्हाला आवड आहे, त्यात तुमचं शिक्षण देखील झालेलं आहे. त्यामुळे आणखीन एक गोष्ट मला जाणून घ्यायची आहे की अध्यात्मातून विज्ञानाचा शोध हा नेमका कसा लागू शकतो आणि या उपक्रमाबद्दल तुमच्या आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी जवळजवळ 12 ज्योतिर्लिंग आणि 52 शक्तिपीठ, मला खूप आवड आहे मठ मंदिरं फिरणं. आणि डॉक्टर विजय भटकरांच्या सहाय्याने आम्ही प्राचीन संस्कृती आणि मॉडर्न सायन्स याचा समन्वय करण्याचा प्रयत्न करतो. सध्या तुम्ही बघितलं असाल, कालच आषाढ एकादशी पंढरपूरला आपण जात असतो, आळंदीला जात असतो. तर त्या तीर्थक्षेत्राला एवढं महत्त्व असायचं कारण म्हणजे तिथलं जे विठ्ठलाचं मंदिर आहे, मठ मंदिरं वगैरे सगळं असून ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे. पण ते जे मंदिर आहेत ते नॉर्थ ईस्ट साईडला आहेत, जिथं नद्या नॉर्थ ते ईस्ट वाहतात, नॉर्थपासून ईस्टला जेव्हा वाहतात तिथंच मठ मंदिरांचं स्थापन होते किंवा तिथं मंदिर आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे नॉर्थला आपलं मॅग्नेटिक फील्ड आहे आणि आपलं मॅग्नेटिक फील्ड साऊथपासून नॉर्थला वाहत असतो. चुंबकीय वारे उत्तर दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेला जेव्हा वाहतो तेव्हा नद्या जे असतात ते जेव्हा नॉर्थ पासून ईस्टला कडे वाहतात तेव्हा नद्याचा जो प्रवाह तो कट करत असतो. तेव्हा फिजिक्स लॉ पासून फॅरेडेज लॉ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणा, वेंचुर इफेक्ट म्हणा, कॉलम्स लॉ म्हणा, हे 3-4 जे लॉ आहेत त्या प्रिन्सिपलद्वारे तिथं मॅग्नेटिक फील्डचं सकारात्मक ऊर्जामध्ये इलेक्ट्रॉन चार्जमध्ये तयार होतो, जो आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण करतो. त्यामुळं आपण त्या ठिकाणी जात असतो. असे जे मंदिर आहेत, मठ मंदिर आहेत, ते सर्व ठिकाण अध्यात्माला जोडलेले तिथं विज्ञानाचं काहीतरी आहे हे आम्ही शोधत असतो. त्यामुळं आम्ही अध्यात्मातनं विज्ञानाचा शोध हा एपिसोड सुरू केला आहे. आणि त्यामध्ये आत्ता पाणी जे असेल, आपण मंदिरात जेव्हा पाणी घेऊन जातो तेव्हा जे मंत्र उपचार होतात त्याच्यावर मंत्र येऊन त्याच्यावर अभिषेक जेव्हा होतो तो पाण्याचा तीर्थ होतो. आता ते पाणी साठवायचं
मेन उद्देश म्हणजे नारळ आहे. जेव्हा नारळ घेऊन जातो त्या नारळाच्या आतमध्ये सुद्धा पाणी असतो. जेव्हा तुम्ही मंत्रोपचार करता तेव्हा नारळच्या आतले जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून होतं, त्याच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होतं. आणि जेव्हा तुम्ही नारळ फोडता तेव्हा जे पाणी पिता तो सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात जाऊन तुम्हाला नवचैतन्य आणि उत्साह निर्माण होतो. असे आपण देवदेवतांना साधू संतांना जे वस्तू ठेवतो, ध्रुवा ठेवतो गणपतीला किंवा पंचामृत आहे, यामागं फार मोठं सायन्स आहे, त्यामुळे फार मोठं विज्ञान आहे. ते हळूहळू मी लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. कारण मी सुरुवातीपासून अध्यात्म आणि विज्ञान, मी स्वतः संशोधक असून माझे 4-5 पेटंट्स आहेत. मी स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं करत असून मी सुरुवातीपासून रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप केलं आहे. फिजिक्सचं मला आवड आहे. मी क्लासेस घ्यायचो मुलांमध्ये, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा विज्ञानाने या मुलांना मार्गदर्शन करून अध्यात्माची आवड त्यांना निर्माण व्हावं. आणि अध्यात्माची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना विज्ञानाने सायन्सने त्यांना प्रूव्ह करणं गरजेचं आहे आजच्या पिढीला. त्यासाठी आम्ही उपक्रम सुरू केला. आणि लवकरात लवकर या एपिसोड डॉक्टर विजय भटकरांच्या आशीर्वादाने व गिरणाचे गुरु दत्तात्रय गुरु गोरक्षनाथ आशीर्वादाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी मी व्यक्त करतो. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की एकीकडे विज्ञान आहे आणि एकीकडे अध्यात्म आहे, मात्र या दोघांचीही तुम्ही योग्यरित्या सांगड घातली आहे. आणि हे सगळे तुमचे जे उपक्रम सुरू आहेत, तुमचा जे अभ्यास आहे, याबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.